स्वागत आहे तुमचं अर्चनाज क्रेझी वर्ल्डमध्ये। 4-5 दिवस झाले आमच्या दोघांना बरे नव्हते वाटत, त्यामुळे तोंडाची सुद्धा टेस्ट केलेली। तर दररोज डाळ भात आणि खिचडी भात खाऊन खूपच कंटाळा आलेला। तर आज मिस्टरसुद्धा येणार होते दुपारी लंचसाठी, तर म्हटलं चला आपण काहीतरी चांगलंच बनवूया। तर फ्रीजमध्ये होतं पनीर, तर म्हटलं आता पनीरची भाजी बनवूया आणि जिरा राईस बनवूया आणि पुऱ्या बनवूया। तर मग जिरा राईससाठी मी थोडंसं तेल घेतलं एका टोपामध्ये, त्यानंतर जिरे टाकले, जिरे चांगले तडतडून दिले। त्यानंतर तो राईस त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला, पाणी टाकलं आणि तो एका साईडला शिजत ठेवला। आता पनीरची भाजी बनवण्यासाठी घरामध्ये ज्या काही भाज्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता। ही भाजी ना झटपट म्हणजे हार्डली 7-8 मिनटं लागतात या भाजीला। तर आता माझ्याकडे गाजर होतं, कांदा आणि शिमला मिरची होती, तर ते चांगले मी कट केले, पनीरसुद्धा कट केले आणि नुसते तेलामध्ये ना आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे आहेत की जेणेकरून त्याचा जो कच्चा स्मेल आहे ना तो निघून जायला हवा। तर सगळे जे काही मी भाज्या घेतलेल्या त्या सगळ्या तेलामध्ये मी फ्राय करून घेत आहे। आता ह्या भाज्या कशा थोड्याशा क्रंचीच पाहिजेत आपल्याला, फक्त तेलामध्ये थोड्याशा असे क्रंचीपणा येईस्तोपर्यंत मी परतले, जास्त शिजवल्या नाही आहेत त्या, आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आता इकडे मसाल्यासाठी मी टोमॅटो घेतले आणि 2-3 काजू टाकलेले आहे। त्या भाज्या सॉटे केलेल्या बाहेर काढून घेतल्या, त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये बटर टाकलं त्या तेलामध्ये, त्यानंतर आपण जो मसाला बनवलेला तो टाकला, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, काश्मीरी मिरची पावडर टाकली, तिकडं किचन किंग मसाला टाकला, हळद टाकली आणि थोडंसं ते मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित, चांगला मसाला शिजवून दिला। आता या मसाल्यामध्ये त्या सॉटे केलेल्या भाज्या टाकायच्या आहेत, ते सुद्धा एकजीव करून घ्यायचं आहे। ह्या भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत आपल्याला, अशा थोड्याशा कच्च्याच जरा दाताखाली आल्या ना तर खूपच टेस्ट मस्त लागते या भाज्यांची। आणि त्यानंतर थोडेसे पाणी टाकलेले आहे याच्यामध्ये। आता त्या पाण्यामध्ये थोडंसं ती ग्रेव्ही शिजून द्यायची आणि जास्त पातळ नाही करायचं आपल्याला, जसं पुरीसोबत खाता येईल तेवढं जरा थिकनेसपणा ठेवायचा। वरनं कस्तुरी मेथी टाकली। आता ही रेडी झालेली आहे आपली भाजी। तर तुम्ही ही चपाती भाकरी कशासोबतसुद्धा खाऊ शकता भाजी, पटकन होते, एकदम इझी। सकाळी तुम्ही टिफिनलासुद्धा अशा पद्धतीने भाजी बनवून देऊ शकता। आता इकडे मी पुऱ्या तळायला घेतलेल्या आहेत। ह्या फक्त मी गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवत आहे। मला ॲक्च्युली चपात्या बनवायच्या होत्या, पण मी म्हटलं जाऊन दे पुरीच बनवूया, मस्तपैकी पनीरची भाजी आहे तर पुरी त्याच्यासोबत छान लागेल, म्हणून मी पुऱ्याच बनवायला घेतलेल्या। गरम तर भरपूरच होतं, पण म्हटलं जाऊन द्या, काही नाही, हजबंडसाठी एवढं तर चालतंच। तर मग मस्तपैकी पटापटा पुऱ्या बनवल्या आणि सोबतच पापडसुद्धा तळले। एवढे सगळं हे मेनू पाहून ना मिस्टर खूपच खुश झालेले, म्हटले वाह मस्त, बरं झालं असं काहीतरी बनवलंच तू, एकदम हॉटेलपेक्षा भारी झालेलं असं म्हटलेले ते। तर जरा तारीफ केलं तर जरा बरंसुद्धा वाटते। इकडे मिरच्या लगोलगच तळून घेतल्या। हे बघा, हे आपले सगळा मेनू रेडी आहे आणि हा हार्डली ना मी अर्ध्या तासाच्या आतमध्येच बनवलेला आहे। जसं मी सांगितलं ना तसं तुम्ही पटापटा हे सगळं बनवू शकता। जर 1-2 पाहुणे आले ना तर त्यांच्यासाठी सुद्धा खूपच छान आहे, म्हणजे इझिली पटकन झटपट बनवू शकतो आपण। आता हे मी ताट देत आहे त्यांना मस्तपैकी वाढून, अशा पद्धतीने वाढून देऊ शकता तुम्ही ताट। समोरचा व्यक्ती पण खाणारा खुश होतो ते सगळा मेनू पाहून। तर इथे आता मी एका साईडला पापड, मिरची, थोडासा राईस आणि पुऱ्या ठेवलेल्या आहेत, भाजी ठेवलेली आहे एका साईडला। आणि भाजी तर खूपच सुंदर लागत होती पुऱ्यांसोबत, एक नंबरच लागत होती। तर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि असं नवीन नवीन जर तुम्हाला डिश हव्या असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा। चला बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।